मला आज अतिशय आनंद आहे की फलटणच्या ऐतिहासिक भूमीमध्ये आज आपल्या सोबत या अतिविशाल अशा कार्यक्रमामध्ये मी उपस्थित आहे। खरं म्हणजे ही ऐतिहासिक भूमी आहे, ही सांस्कृतिक भूमी आहे आणि या भूमीमध्ये आज ज्या प्रकारे आमच्या रणजित दादांच्या माध्यमातून सचिन दादांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासाची कामं ही होत आहेत ते बघून मला अतिशय मनापासून समाधान आहे। खरं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचं अशा प्रकारचा अतिशय निंदनीय प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला आणि काहीही कारण नसताना या ठिकाणी रणजित दादांचं सचिन दादांचं नाव याच्यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला। या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे, एवढीशी जरी शंका असते प्रोग्राम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो। अशा बाबतीमध्ये मी पक्ष पाहत नाही, व्यक्ती पाहत नाही, राजकारण पाहत नाही। जिथे माझ्या लहान भगिनीचा विषय आहे तिथे कुठलाही कॉम्प्रोमाइज मी करत नाही। पण त्याच वेळी अशा प्रकारे जसं सचिन दादांनी मगाशी सांगितलं, प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं राजकारण कोणी करत असेल आणि प्रत्येक गोष्टीत केवळ राजकीय भूमिका ही घेण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर तेही सहन करणाऱ्यांपैकी मी नाही, त्याला उत्तर देणाऱ्यांपैकी मी आहे, हे देखील या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे। आणि म्हणून आज या निमित्ताने हा जो कार्यक्रम आहे याकरता महत्वाचा आहे की खऱ्या अर्थानं नीरा देवधरचा पहिला टप्पा आणि आता दुसरा टप्पा, हे दोन टप्पे का महत्वाचे आहेत आपण लक्षात घेतलं पाहिजे। हे काम यापूर्वी देखील होऊ शकलं असतं, परंतु त्या काळामध्ये या राज्याचं नेतृत्व करणारी काही मंडळी यांना नीरा देवधरचे काही कालवे जे फलटणमध्ये माळशिरसमध्ये पाणी पोचवू शकले असते, जे सातारा आणि सोलापूरच्या दुष्काळी भागाला दुष्काळमुक्त करू शकले असते, ते केवळ कायम स्वप्न म्हणून कागदावर ठेवायचे होते, लोकांना स्वप्न दाखवायचं होतं आणि ते पाणी दुसरीकडे वापरायचं होतं, म्हणून या ठिकाणी हे पाणी पोचू शकलं नाही। पण मी खऱ्या अर्थानं रणजित दादांचं अभिनंदन करेन की रणजित दादांनी हा विडा उचलला की माझ्या फलटणचं पाणी, माझ्या मागास भागाचं, माझ्या दुष्काळी भागाचं पाणी हे मिळवल्याशिवाय मी थांबणार नाही। आणि त्यांनी संघर्ष सुरू केला आणि मी देखील त्यांना सांगितलं की माझा जन्मच दुष्काळी भागाला पाणी देण्याकरता झालाय असं मी समजतो। त्यामुळे ही जी काही जबाबदारी मिळालेली आहे त्या जबाबदारीत दुष्काळी भागाला दुष्काळापासून मुक्त करायचं आहे। रणजित दादा तुम्ही काळजी करू नका, आपण मिळून हे काम करू। आणि मग रणजित दादा असतील, जयकुमार भाऊ असतील, आम्ही सगळ्यांनी मिळून माननीय प्रधानमंत्री महोदयांपासून तर राज्य सरकारपर्यंत सगळ्या प्रकारच्या अडचणी दूर केल्या। आणि आज मला सांगताना आनंद वाटतो, काही लोक सांगायचे ज्यावेळी रणजित दादांनी सांगितलं नीरा देवधरचं पाणी फलटण आणि माळशिरसला देऊ, त्यावेळी काही लोक सांगायचे हे शक्यच नाही आहे, हे होणारच नाही आहे, हे होऊ शकत नाही आहे। त्या लोकांना मी सांगतो हे झालेलं आहे, हे आम्ही करून दाखवलेलं आहे, हे शक्य करून दाखवलेलं आहे। आज बघा, आपण जर गेल्या 50 वर्षाचा माणचा इतिहास बघितला, माणदेशी माणसाबद्दल खूप लिहिलं गेलं, माणदेशाबद्दल खूप लिहिलं गेलं, पण जेवढं या ठिकाणी साहित्य निर्माण झालं ते सगळं साहित्य माणदेशाच्या दुष्काळावरचं साहित्य होतं। त्या सगळ्या साहित्यामध्ये माझ्या माणदेशातला पाण्याकरता तडफडणारा, पाणी केवळ डोळ्यात असणारा अशा प्रकारचा माणूस चित्रित झाला। माझा तो शेतकरी जो माणदेश सोडून कुठेतरी मुंबईपासनं तर अख्ख्या भारतामध्ये छोटं छोटं काम करण्याकरता गेलेला तो माणदेशी माणूस, त्याचं चित्र हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळालं।
कोणी हे म्हणायचं नाही की या पाण देशातला दुष्काळ दूर होऊ शकतो, पण आमच्या जयकुमार गोरेंनी तो विळा हातामध्ये घेतला, आम्ही त्याला पूर्ण पाठिंबा दिला, मोदीजींच्या सरकारनं पाठिंबा दिला. आज अवस्था अशी आहे की सगळी कामं पूर्ण झाल्यानंतर पाण देशातला दुष्काळ शोधावा लागेल, तो सापडणार नाही. पूर्णपणे त्या ठिकाणी हरित अशा प्रकारचा मानदेश तयार करण्याचं काम आम्ही करतो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं नीरा देवधर असेल, जीए कटापूर असेल किंवा टेंबूचे वेगवेगळे टप्पे असतील, सांगोल्यासारखा भाग की ज्या भागामध्ये वर्षानुवर्ष त्या ठिकाणी गणपतराव देशमुखांनी जवळजवळ 40 वर्ष संघर्ष केला, पण तो संघर्ष कधी फळाला आला नाही. त्याही ठिकाणी पाणी पोचवण्याचं काम आम्ही केलं आणि गणपतरावांनी भऱ्या सभेमध्ये सांगितलं, इतके वर्ष मी जो संघर्ष केला, मला कधी वाटलं नाही हे पाणी पोचू शकेल, पण या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि युतीच्या सरकारनं माझ्या सांगोल्यामध्ये पाणी पोचवलं. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं हा जो काही दिवस आपण पाहतोय हा संघर्षातनं उभा राहिलेला आहे. आणि हा संघर्ष हा केवळ या ठिकाणी पाणी पोचवण्याचा नव्हता, हा संघर्ष अन्यायाच्या विरोधात होता. काही लोकांनी प्रगत पश्चिम महाराष्ट्राच्या नावाखाली सगळी प्रगती आपल्याकडे ओढायची आणि इतरांना मात्र अप्रगत ठेवायचं, इतरांना उपाशी ठेवायचं, इतरांना त्या ठिकाणी पूर्णपणे कोरडं ठेवायचं, अशा प्रकारच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध संघर्ष होता. आणि म्हणून आज ज्यावेळी हे काम होताना बघितलं, त्यावेळी रणजितदादांच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्यांनी केलेला जो संघर्ष होता तो संघर्ष आज पूर्णत्वाकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. पण रणजितदादा, अजून तुम्हाला खूप काम करायचं आहे, अजून तुमच्या हातून खूप मोठी मोठी कामं व्हायची आहेत. अरे बाज की असली उड़ान अभी बाकी है, तुम्हारे इरादों का इम्तिहान अभी बाकी है. अरे अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन तुमने, अभी पूरा आसमान बाकी है. आणि म्हणून चिंता करू नका, आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी आहोत. या ठिकाणी हा जो संघर्ष तुम्ही हातामध्ये घेतलाय हा पूर्ण केल्याशिवाय आपण थांबणार नाही. आज तुम्ही बघा, या ठिकाणी इतक्या वेगवेगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. प्रशासकीय इमारत असेल, वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या इमारती असतील. खरं म्हणजे या ठिकाणी सगळ्या प्रकारची व्यवस्था ही आता रणजितदादा, सचिनदादांनी अशा प्रकारे केली आहे की ज्या ज्या गोष्टी जिल्ह्याच्या ठिकाणी असतात त्या सगळ्या गोष्टी आता फलटणला ते घेऊन आलेले आहेत. आता जिल्हा मागू नका एवढी